नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासमोर येण्याचं कारण असं की मी गेले 1 महिन्यापासून मार्केटला ऑब्झर्व करतो आहे आणि माझ्यासाठी जी संधी होती ती मिस झाली. मित्रांनो, सेविंग खूप गरजेची आहे आणि आपण मिडल क्लास माणसं सेविंग करत नाही. सेविंग जर असली तर माणसाची संधी मिस होत नाही, संधीचं सोनं करता येतं. गेल्या 1 महिन्यापासून मार्केट पडतं आहे आणि 500 ते 600 पॉईंट मार्केट पडलेलं आहे आणि आज एवढी संधी आहे जबरदस्त पैसे टाकण्यासाठी मला, पण माझ्याकडे सेविंग नाही आहे. काय सांगू तुम्हाला किती दुःख होतं आहे. पण मित्रांनो, आजपासून नक्की सेविंग करू. आणि हा भाऊ चाललेला दिसतोय का मित्रांनो? भाऊ इतका फ्रस्ट्रेट झाला. सकाळपासून ऑर्डरला लॉग इन केलेली आहे IDला झोमॅटोच्या, आणि झालं झोमॅटो काय करतं माहिती आहे का? म्हणजे सकाळपासून लॉग इन आहे ना, त्याला एवढं परेशान करून सोडतं. आता एक तर 7 वाजल्यापासून तर 8 वाजेपर्यंत त्याला ऑर्डर नाही दिली, एक दिली डायरेक्ट 10 किलोमीटरची ऑर्डर. त्या एरियात कोणीच जात नाही, 8 ठिकाणची ऑर्डर दिली. भाऊ ना थांबला इथं 20-25 मिनटं, इथं थांबून डायरेक्ट ऑर्डर ट्रान्सफर करून टाकली. ह्याच्यामध्ये भाऊचा वेळ गेला, इतका फ्रस्ट्रेट झालेला होता, इतकं टेन्शन आणि इतका तंग करत होता. काय करणार आहे आता? असंच आहे भाऊ, पण नाही. वेट करतोय ऑर्डरचा आणि ऑर्डर अजून रेडी नाही. कसं होणार? 20 मिनटं वेट केल्यानंतर रेस्टॉरंटला म्हणतो ऑर्डरच नाही आली आमच्याकडे. हा काम आले भाई. आपल्याला पडली दुसरी ऑर्डर मग आता, आणि आपण आलो ती ऑर्डर घ्यायला फर्स्ट फ्लोअरला ओल्डियम गार्डन या ठिकाणी. आणि भाई म्हणजे काय विषय बघा ना, सगळीकडे वेटच करायचं काम पडून राहिले. वेट करून राहिलो आपण, बराच वेळ झाला. हे बघा मित्रांनो, आपण आलोय आपल्या लोकेशनवरती. इथं जायचं आपल्याला A3 1007 मध्ये जायचं. कशी गर्दी मस्त, आणि आपली ऑर्डर घेऊन चाललोय आता. एवढे मोठे हॉटेल मित्रांनो, कस्टमर फोन नाही घेते. 10 मिनटं झाले आणि आता 11 वाजले. क्या बात है यार, कब तक वेट करना भाई, देखते. भाई मित्रांनो, आता एका कस्टमरला 100 रुपये टिप दिली आणि पूर्ण दिवसच बनून गेला. काय सांगा तुम्हाला, माझा आनंदच मावत नाही. चला आपण देऊया कस्टमरला ऑर्डर, नेऊन अजून ऑर्डर घ्यायला जायचं. रात्रीचे 12 वाजले आणि आपण अजून ऑर्डरवरती आहे मित्रांनो. मित्रांनो, मी आलो रूममध्ये आणि हे बघा माझ्या रूमची दशा किती खतरनाक आहे. दुपारा पोहे करून खाल्ले होते आणि आता सकाळपासून नुसतं पोह्यावरती आहे. आईची, ताईची आणि बायकोची किंमत आता समजायला लागली मित्रांनो. आता रात्रीचं झालं 12:30 वाजले. रात्रीचे 12:30 वाजले मित्रांनो. ठीक आहे, तो पोह्याचं तसंच आहे बघ. पडेल भांडे घासायची बाकी आहे अजून. हे भांडे घासायची आता अजून. माझी बायको घरी होती तेव्हा 12ला बी आलो तरी जेवण बनवून रेडी राहायचं किंवा गरम गरम बनवून जेवण द्यायची. अबे लेका, खरंच बे तोंड सुकून गेलं दिवसभर. आता काम केलं तर आता बनवायचं आणि खायचं. तर बघूया काय बनवता येतं. मला तर वाटतं मी चहा तोच घेऊन आलो, तेच खाऊन झोपू बाबा. आपल्याला लाग नाही आता बनवायचं काही. आवाज पण डाऊन झाला. हे बघा, खाऊ राहिलो खारी आणि दूध रात्री 1 वाजता. मित्रांनो, किती वाजले मला? रात्री 12, 1, 2. कधी येऊ आई जेवण रेडी राहतं किंवा बायको गरम गरम करू खाऊ घालती. अबे आणि मी चव करतो, नखरे करतो, मीठ नाही आहे आणि हे नाही आहे ते नाही आहे. खूप पाशी मेलो बे आज मी. सकाळपासून फक्त पोहे खाल्लेले, ते बनवले होते, ते बी जीवावर आलं होतं बनवायचं. कसं तरी बनवून खाल्ले आणि त्या पोह्यावरती
बाहेरचं काही खा वाटत नाही.